मी वेदांत विस्पुते आणि आज मी तुम्हाला घेऊन आलोय त्र्यंबकेश्वर मध्ये एक खूप छान अशा ठिकाणी ज्याचं नाव आहे नील पर्वत। तर ह्या पर्वताची सर्व माहिती आणि ह्या पर्वतावर तुम्हाला काय काय बघायला मिळणार आहे हे सगळ्या ब्लॉग मध्ये कव्हर केलं आहे आपण। आपल्यासोबत आहे प्रितेश भाऊ, आयुष भाऊ। तर हे पण इथे फर्स्ट टाइम आले, यांना पण आपण पूर्ण दाखवणार आहे सगळ्या गोष्टी। तुम्ही एक्साइटेड आहात का? फर्स्ट टाइम आले कारण हे पण, तर खूप भारी मजा येणार आहे। पूर्ण ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा। ही आहे 108 फूट मोठी त्रिशूळ जी की ह्या पर्वतावर यांनी बनवलेली आहे, मोठी खूप छान आहे। त्याच्यानंतर हे आहे समोर नीलकंठेश्वर मंदिर आणि याच्या मागे तुम्ही बघू शकाल तर हे एक शिवलिंगाच्या शेपची, म्हणजे शिवलिंगचा शेप असतो त्या शेपची पूर्ण बिल्डिंग तयार, बिल्डिंग म्हणजे छोटंसं घर टाईप म्हणू आय गेस हे मंदिर आहे ते बनवलेलं आहे इथे समोर। तर खूप छान असं ओव्हरऑल आहे हे पूर्ण। हे मंदिर झाल्यानंतर हे दत्तांचं मंदिर आहे। तर ह्या दत्ताच्या मंदिरानंतर इथे तुम्हाला खाली जायला रस्ता आहे आणि इकडनं खाली बघूयात आता कोणते मंदिर आहेत। इथे तुम्हाला असे बरेच मंदिरं दिसतील। इथे नीलांबिका देवीचं मंदिर आहे, इथे ही श्री मटंबा देवीचं मंदिर आहे। असे बरेच मंदिरं इथे आहेत आणि असं म्हटलं जातं की सप्तशृंगी मातेंनी इथून इथं हे पावलं आहे, इथून समोर वणीचा गड आहे तिथे त्यांनी डायरेक्ट उडी मारली होती। सो हिस्ट्री एका बाबांनी सांगितली आम्हाला इथे। सो डोंट नो व्हॉट एक्झॅक्टली, तुम्हाला काय वाटतं मला नक्की सांगा। आणि असा छान असा सगळा परिसर आहे इथे, इथे खूप शांतता आहे, खूप भारी वाटतं इथे ओव्हरऑल। आम्ही तिघं इथे आलेलो आहोत। कसं वाटलं तुम्हाला इथे येऊन? पहिल्यांदा आलो, एकदम मस्त असं शांत वाटलं एकदम, काही विषय नाही। तर तुम्ही त्र्यंबकला आलेत तर ही जागा पण तुम्ही एक लक्षात कन्सिडर करू शकता तिथे यायला। खूप छान आहे ओव्हरऑल इथलं स्पेस। मित्रांनो, या व्हिडिओसाठी एवढंच। मी भेटतो तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये। तोच तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा। बाय बाय।